नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मोठं ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आता हा ब्लॉग आज गुरुपौर्णिमेचा म्हणजे आजच्या आज नाही पडणार, 2 दिवसानंतर पडेल, पण तरी पण तुम्हाला एक शुभेच्छा माझ्याकडून। आणि आज रोड आहे तोच आपला पुण्याचा, फक्त घरून निघताना मी हे चालू नाही केलेलं, मी संगमनेरला आलो होतो, थोडंसं काम होतं म्हणून। आणि आता आपण निघतोय आपल्या, आज गुरुपौर्णिमा आहे, सो आपल्या गुरूंना भेटायला, म्हणजे आपल्या कुणाल सरांना भेटायला। तर सरप्राईज भेट आहे, बघूया त्यांनाही अजून, म्हणजे मी येतोय त्याचं काय अंदाज नाही आहे, तर ते क्लासवरच भेटतील आपल्याला, आपण जाऊन आपली गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करणार आहोत। तो चलो थोडं पुढं जाऊन थोडंसं माग वळून आलो या गाडीसाठी। गाडी आय थिंक होंडाची गाडी आहे, पण 1100 गाडी, मस्त ड्युअल डिस्क। हा हा हा, गाडी सॅडल बॅग वगैरे सगळं घेऊन आलो। नहीं नहीं, चाय नहीं, चाय। ये होंडा की कौन सी है? अफ्रीका ट्विंस है। तो आगे जाके पीछे आया मैं गाड़ी देखने को। हाँ, आगे गया था मैं थोड़ा, बाद में देखी मैंने ये 360 का देखा ना, तो इसलिए मैं घूम के आया। आप नासिक से आए हो? नासिक से पूना? अभी मैं मार्शेज के लिए जा रहे हो? अच्छा 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 अच्छा, बॉम्बे के। हाँ वो मार्शेज पता है, पता है। कोई नहीं, अच्छा है, चल मिलेंगे, बीच में ही मिलेंगे। काय गाडी आहे राव, आफ्रिकन ट्विन्स। आयुष्य 1100 मला माहीतच नव्हतं गाडी एवढी स्ट्रॉंग गाडी आहे ती। गाडी तर बादशरे बबनी शेर दिसायला। खरं सांगू अजून मला गाड्यांचं ना, म्हणजे पुरेपूर एवढं नॉलेज नाही आहे की कुठली गाडीला काय म्हणतं काय। तर श्रीमान बरोबर राहून जेवढं, म्हणजे श्रीमान बरोबर जेवढे त्याचे ब्लॉग बघतो, तो जेवढ्या गाड्यांबद्दल बोलतो ना, तेवढ्याच गाड्यांचं फक्त मला एक अंदाज आहे, बाकी या दुसऱ्या गाड्याचं कुठल्याच काय अंदाज नाही यार। पण गाडी काय मक्खन गाडी होती यार। असो, आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया। आज संडे, मी ॲक्च्युली संडे तर विसरूनच गेलो की आज सगळे रायडर बाहेर निघतील, म्हणजे बाहेर निघतील म्हणजे आता ते आता जे दिसले होते ते नाशिकवरून चाललेत माळशेजला, माळशेज घाटामध्ये चालले ते, त्यांचं ते राईड मारायला चालले, त्यांचं काय एवढं हे नाही। आता डिपेंड आहे, बघूया काय काय नाही यार। आपल्याला कधी रायडर म्हणजे येईल, बघूया आपण पण एक दिवस घेऊ, म्हणजे भले ती नाही पण गाडी आपली पण एखादी स्पोर्ट बाईक राहणार आहे, आणि ही आपण पप्पांसाठी खास ठेवणार आहे, म्हणजे पप्पांना हिच्यावर व्यवस्थित बसता येतं, कम्फर्टेबल आहे त्यांच्यासाठी। बाकी माझ्यासाठी सेपरेट, म्हणजे रायडिंगसाठी सेपरेट गाडी घ्यायचीच आपल्या डोक्यातच बसलो आहे, म्हणजे घेऊ एक दिवस नक्की येईन आपला घेण्याचा, आणि तो घेऊ आपण निघालो आहे। पहिले पेट्रोल टाकून घेऊ, गाडीला पेट्रोल टाकेल नाही आहे, पुढं जिओचं पेट्रोल पंप आहे, तिथं पेट्रोल टाकूया आणि निघूया आपल्या पोरं। या अचानकमध्ये भयानक ठरलं आहे माझं सगळं। काल तो डोंगर दिसतो ना, त्या डोंगराकडे गेलो होतो आम्ही शूटसाठी, मी वेदिका आणि साईशा, आम्ही तिकडे गेलो होतो तिकडे, त्याला तिकडं शूटसाठी घेऊन गेलो त्या डोंगराकडं। तर चलो, जास्त बडबड न करता आपण निघूया।
प्लॅन असतो माझं की गुरुपौर्णिमेला आम्ही शिर्डीला जातो साईबाबाकडे. फक्त यावर्षी मी प्लॅन केला की आज खरं जे गुरुला भेटायला जाऊ आपल्या, म्हणून आज मी निघालो गुरुवारी यांना भेटायला. आज असा प्री प्लॅन नाही केलेला, डायरेक्ट निघालो. तर आता फक्त विषय असा आहे की आज संडे कुणाल सर सरप्राईज द्यायच्या गडबडीमध्ये जर कुणाल सर जर शूटसाठी बाहेर गेलेले असले तर माझा जाम पचका होईल. आता बघूया, वातावरण तसं तिकडं टाईट आहे पावसाचं वगैरे, जशी मी सगळी सोय केलेली कॅमेऱ्याला. पण कॅमेऱ्याला सोय म्हणजे लाईक जिथून पाणी जायचे जास्त चान्सेस आहे ना, तर तिथून मस्त असं सगळं तिकटेप वगैरे चिटकवलं, जसं ते म्हणतात अडकला दादा प्रॉपर चिटकून घेतो, सगळ्या चिटकून घेतलं. लाईक मीस अरे यायला ते निघालं वाटतं, वरून लागलेलं आहे असं. भरपूर चालू झाली आहे मित्रांनो एकंदरीत. तर या गिअरमध्येच आहे मी, माझ्याकडे रेनकोट वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या आहेत. आता फक्त गोप्रोचीच मला भीती आहे, जो वॉटरप्रूफ आहे गोप्रो, विषय तो नाही आहे. पण तरी भीती तर वाटते आहे थोडीशी की गोप्रो खराब झाला तर किती कामं वाढतील. अरे बापरे, वॉटरप्रूफ आपलं गोप्रो, त्यामुळे काय अडचण नाही. हुशार रॉंग साईड पण चाललं गचपांडा फळ आहे. खूप आहे लेडीज आहे त्याच्यामुळे काय बोलावं आता. कॅमेरा थोडंफार पाणी साचलं तर बघूया आपण कुठंतरी ना थांबून रेनकोट वगैरे घालून घेऊया. गरज नाही पडायची तशी, कारण एवढं नाही आहे काय म्हणजे. आता हे रेनकोट याच्यामुळं मलाही कळत नाही किती जोरात पाऊस आहे किती नाही. पण पाऊस नाही आहे, हलकीशी भरपूर आहे. भरपूर म्हणतात ना, धुकं आहे. आय थिंक हे खाली आलेलं आहे, डोंगरात उतरलेलं धुकं आहे. फक्त जस्ट ओलं करत आहे, बाकी काही नाही. अगो भाई कसली गरमी आली, ट्रकची होती वाटतं. वातावरण बघा, एवढे 3 महिने भाई एक नंबर सगळीकडे वातावरण आहे. आता मी जुलै एंडचा वाट पाहतोय, जेणेकरून ऑगस्टमध्ये सगळे जे पुरेपूर सगळे धबधबे व्यवस्थित चालू होऊन जाईल, पर्यटक सगळं चालू होऊन जातील. पण विषय काय झाला की काही ठिकाणी मुलं जाता स्टंट करायला मरतात. अरे एवढे त्यांना खूप असं ऐकायला येतंय, त्याच्यामुळं असं जायची भीती तर आहे मनामध्ये. पण मग भीती तर वाटते, काय करणार त्याला. आता रिस्क फॅक्टर खूप आहे. अडचण. चलो बघू पावसात किती टिकतो कॅमेरा. फायनली आपण आहे ना डान्स फ्लोअर स्टुडिओला सरांकडे पोहोचलो आहे. आता वर जायचं, 3rd फ्लोअरला आहे. आणि गाडीवर व्हिडिओ काढले नाही मध्ये, कारण पाऊस खूप वाढला, त्यामुळे व्हिडिओज वगैरे काय काढल्या नाही. आता जाऊ सरांना भेटू आपण.
सरांबरोबर मस्त गुरुपौर्णिमा सेलिब्रेट वगैरे झाली. वर सगळ्या गोष्टी केल्या. मी शूट करायचं का बरं नाही केलं, कारण त्यांची कंटिन्यू प्रॅक्टिस चालू होती. विनाकारण कॉपीरायटिंग म्हणून मी काही शूट नाही केलं. तर आता सर गेले त्यांची कार आणायला. त्यांचं गिफ्ट नेमकी माझ्या बॅगमध्येच राहिलं, मी विसरलो गिफ्ट द्यायचं. तर आता बघूया पार्किंगमध्ये त्यांचं वेट करूया. 10 मिनटात येत आहे म्हणून. थँक्यू ब्रदर फॉर दिस गिफ्ट. थँक्यू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चला फायनली आपली गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करून झाली आहे सरांबरोबर. आणि सर ते त्यांच्या शूटसाठी निघाले. आज संडे त्याच्यामुळे ना सरांनी थोडीशी जास्त घाई केली म्हणून जास्त वेळ नाही का झालं. पण तरी पण ॲटलिस्ट त्यांचं जेवढं सेलिब्रेशन झालं त्यासाठी मी प्रेझेंट होतो. म्हणजे माझ्या काय म्हणतो आपण प्रेझेन्समध्ये ॲटलिस्ट गुरुपौर्णिमा सेलिब्रेट तरी झाली. बरं झालं. म्हणजे त्यांची प्रॅक्टिस वगैरे चालूच होती आणि मध्ये शूट थोडंफार काढला. बाकी काढले का बरं नाही, कारण त्यांची कंटिन्यू प्रॅक्टिस चालू होती. सो जास्त चान्सेस होते कॉपीराईट येण्याचे, कारण गाण्याचे कॉपीराईट आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. आपल्या क्लासचा मला माहिती आहे, अंदाज आहे की कॉपीराईट मजबूत येतो. तर बघूया किती आता हे करूया आणि आपल्या प्रवासाला रिटर्न सुरुवात करूया. तसं आज मुक्काम थांबायचा प्लॅन होता माझा, पण मी कॅन्सल केला आणि आपल्या घरी जावं असं ठरलं माझं. आणि मी आता निघतोय घराकडे डायरेक्ट. चलो भेटूया रस्त्यात सिनेमॅटिक शूटमध्ये. पाठीमागे एक वॅगनर काका आहे. अरे श्रीमान उगाच वॅगनरवाला शिवाय देत नाही रे. हे खरंच अवघड माणूस आहे. एवढं जोरात काय चाल, एवढं जोरात चाल हॉर्न मारीत तुला काय चंद्रावर जायचं आहे का? ढगाच्या तिकडून तुला रस्ता पण दिसायचा नाही, रताळ्या एवढं हॉर्न पी 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 करून डोकं दुखवलं बरं माझं. गरीबाची अरे ती प्लॅटिना ती काय आता माझी उडून का डायरेक्शन होणार आहे का भावळ्या. कंट्रोल उदय. अवघड आहे. श्रीमान उगाच वॅगनरला आहे. अवघड आहे राव खरं वॅगनरवाल्यांचं. अरे कहना क्या चाहते हो? आले ट्रॅफिक स्पाईन रोडला आलोय, पण ट्रॅफिकमध्ये ना पक्क्याला लावण्याला आलो होणार आहे. आज संडे आणि ट्रॅफिक बघा. आता तिथे स्पाईन रोडला आहे, अजून तर चाकण जायचं आगोप. हे आज ट्रॅफिक मजबूत होणार आहे, मजबूत. एकदा फक्त चाकण चौक पार केलं पाहिजे, तिथं जास्त ट्रॅफिक नको आहे. एकदा चाकण चौक पार केला की पुढं आंबेठाण चौक, ते आंबेठाण चौक पार केला की भाई पुढं अख्खा मोकळाच रस्ता. मग आपण पटपट घरी जाऊ, कारण एवढे 2 चौकातच जाम ट्रॅफिक राहील. आणि सगळीकडेच बायपास काढलेले, त्याच्यामुळे कुठंच ट्रॅफिक नाही राहणार. तर बघूया आपल्याला चौकामध्ये ट्रॅफिक किती भेटत आहे. त्याची भीती ते झालं. पाऊस आहे ना मजबूत चालू आहे, मजबूत. तर आपण कॅमेरा नट ठेवून देऊ. रिस्कच नको, मला रिस्कच नाही घ्यायची. ठीक आहे, डायरेक्ट जाऊया आपण. फायनली आपण आपल्या क्लासला पोहोचलो आहे सुखरूपपणे. अचानकमध्ये बाहेर ठरलेला प्लॅन सक्सेस झाला आणि कुणाल सरांशी भेट झाली. चला गुरुपौर्णिमेच्या दिवशी भेटले मला आणि त्यांच्या टीमबरोबरही मी फोटो वगैरे केले. तिथं त्यांच्याबरोबर गुरुपौर्णिमा सेलिब्रेट केली आणि नंतर ते शूटसाठी गेले आणि मी आपलं घरी निघून आलो. असा प्री प्लॅन नव्हता, डायरेक्ट प्लॅन केला आणि डायरेक्ट गेलो सरांना भेटायला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे येणारे ब्लॉग वगैरे नोटिफिकेशन, डान्सचे व्हिडिओज वगैरे सगळं असेल ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येतील. आणि चला येतं.